अध्याय 20. यामध्ये सोमशर्माची कथा आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरु मूर्ती, अनुपम्य तुझी अगाध कीर्ती. चुकवी जन्मा मरणांती, हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको हे लापनिका. जेवी गंगा मनकर्णिका, क्षय करी पापाते. जेवी अग्नी स्फुल्लिंग पाही, भस्म करी सर्व तृणवळी. तैसा सद्गुरु मंत्र पाही, भस्म होई पाप समूहो. असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कारू. शिरी ठेवा वरद करू, जेने भव पारू होय माझा. आता ऐका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान. येथीचे ग्राहिक कोण कोण, त्यांचे श्रवण करावे. येर अभाविका चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही. जे जे असेल जयाचे दैवी, तेची नवाई भोगूत. तोची भावार्थनिका, प्राकृत भाषेत टीका. भावार्थ बळे ऐका, म्हणे दासानुदास. विष्णू वदे लक्ष्मी ते, मल महात्म अति अद्भुत. जे सुखदायक सर्वाते, श्रवण करी यथार्थ. सौराष्ट्र देशाची ये ठाई, झाली असे अपूर्व नवाई. तेची कथा तू ते सर्वही, ऐक एकाग्रते शुभानने. तो देश परमकंटक, कोठे वृक्ष न मिळे एक. छाया नाहीच कोठे देख, बैसावया पांथस्था. वस्तीची ग्राम न मिळे सर्वथा, तेथे पक्षी श्वापदांची कोण वार्ता. ऋषी समुदावो पाहता, तोची तत्वता न दिसे. ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण. नाम तयाचे प्रभास पूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्रकार गोपुरे परिपूर्ण, स्वधर्माचारे सकळ जन. वर्णाश्रम धर्माचारी वर्ण, शास्त्राधारे वर्तती. राजा तेथील परम धर्मिष्ठ, आडकाठी नाही कोठे. उदारपणे अति धारिष्टे, पूर्वी मनोरथ याचकाचे. ब्राह्मण सदाचारे वर्तती, सदा वेदाध्ययन करिताती. नित्य नैमित्य साधिती, सदा करीती वेदघोष. जप तप होम हवन, मंत्र तप प्रात स्नान. सदा आचरता ब्राह्मण, वेद संपन्न सदाचारी. जनसारिती प्रात स्नान, तेने मनविती ब्राह्मण. स्नान करी तो वरी जान, शुद्ध ऐसे जान शास्त्रवदे. स्नान विने वर्तती विप्र, कोणी न पाहती त्यांचे वक्त्र. मनती भेटला अपवित्र, म्हणूनी फिरती माघारे. या लागी नेमे करुणी, नित्य नेमे प्रवर्तावे प्रात स्नानी. ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्य निदानी कामाये. ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण, नित्य करीती प्रात स्नान. करुनिया पंच महायज्ञ, अतिथी सन्मान समयासी. ऐसे तया नगराचे भूदेव, मिळोन सकळ समुदाव. मलमास लक्षुन पहाहो, चालिला समुदावो स्नानाते. नित्य गंगा तिरी पाही, जाती नरनारी सर्वही. तीर्थदान जपतप सर्वही, शास्त्राधारे आचरती. उठोनी पंच पंच उषकाली, स्नाने सारिती गंगाजळी. दाने देताती विप्रमंडळी, अति सुमेळी विप्राते.
कोणी करीती दीपदान, कोणी करीती तांबूलदान, कोणी अर्पिती उपानदान, छत्रदान ब्राह्मणाते, कोणी कुंभदान करीती, कोणी अपूपान्ये अर्पिती, घृतपात्रासहित देती, विप्राप्रती सुवर्ण। ऐसी दाने अर्पुण विप्राते, मग स्वगृही ब्राह्मण पंक्ती ते, घेऊन षड्रस अन्नाते, तेती विप्राते भोजन। ऐसा सारिता नित्य नेमास, संपूर्ण हो सरला मास। तव अपूर्व वर्तले तया समयास, ते सावकाश अवधारा। सोमशर्मा नामे एक ब्राह्मण, असे तो वेदशास्त्र संपन्न। नाना तीर्थी तपदान, केले संपूर्ण ब्राह्मणे। यज्ञदानादि क्रिया सर्वही, जानता विप्रतो प्रत्यही। स्नानाते जाता एके समयी, गंगातीरी पावला तो। मार्गी जाता स्नानासी, तव एक राक्षस त्यासी। भेटता जाला वाटेसी, अति भयंकर रूपे। अक्राळ विक्राळ दीर्घवदन, लंब बाहो विशाळ नयन। धूम्राकार जटापूर्ण, आरक्तवर्ण ओष्ठपे। स्थूलोदर गर्ते समान, उंच ग्रीवा हस्ता समान। लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी। शुभ्रलव अंगावरुते, तेही लंबायमान कंटकते। ऐसे देखून तयाते, विप्रदचकला मानसी। मने हे विघ्न केऊते आले, मज भवते उभे ठेले। स्नाना लागी आडवे ठाकले, पूर्वकर्म माझे आता। मग हृदयी स्मरून भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण। तेने भीती गेली निघून, मग बोले वचन तयासी। आधीच ब्राह्मण दैदीप्यमान, वरी शुचिर्भूत संध्या स्नान। त्यावरी नारसिंह जप पूर्ण, जपे ब्राह्मण आदरे। ऐसा विप्र अग्निवत, राक्षस पाहुनी भीत। मने हातो न भिये किंचित, मी तव क्षुधित पातलो। मग म्हणे हो द्विजवर्या, साधु हृदय सकोमळ सदया। मी तव पापिष्ट क्रूर हृदया, करी दया दीनबंधो। नाना जीव हिंसाधारी, नाना जीव वधिले अघोरी। पाप भोगिले नाना परी, राक्षस देहधारी पैमी। ऐसे तयाचे करुण उत्तर, द्रविले तेव्हा विप्र अंतर। कोमळ हृदय द्विजवर, नवनीता परी असे। जयाचे हृदयी नाही कोमळता, तो विप्र देह नव्हे तत्वता। असो द्विज राक्षस पाहता, जाला बोलता पैत्यासी। मने तू पूर्वी होतास कोण, कोण्या पापास्तव हा देह जान। प्राप्त झाला तुझ लागून, ते करी श्रवण सर्वही। मग राक्षस म्हणे विप्राते, ऐक माझी या वृत्तांताते। मी पूर्वी वैश्य धनवंत, असे विख्यात भूमंडळी। नाना वस्तूंचा रक्षक जान, क्रय विक्रय करी पूर्ण। गृही संपत्ती सनसे न्यून, पुत्र सुना परिवार। गाई म्हशी खिल्लारे अपार, हस्ती वाजी शकट थोर। दास दासी अपार, ऐसा परिवार अपरिमित। तव एक अग्निहोत्री ब्राह्मण, सहकुटुंबी सत्पात्र जान। वेदाध्यायी असे निपुण, परिपूर्ण धनेसी। तव तो विप्र शिरोमणी, चालिला महायात्रा लागुणी। तयाने द्रव्य घट भरुनी, ठेविला आनुनी गृही माझ्या। सुवर्ण नाणे 10 सहस्त्र जान, द्रव्य घट भरिला परिपूर्ण। मज पुढे ठेविला आनुन, गेला ब्राह्मण वाराणसी। सहकुटुंबेसी विप्र गेला, तिकडेची 12 वर्षे त्याला। यात्रा करिता दिवस गेला, तो इकडे स्मरण मजला झाले। काही कार्यानिमित्त तयाचे, मी द्रव्य घट खर्चिला साचे। तो विप्र यात्रा करून साचे, परतोनी आला माघारी।
यात्रा करुण संपूर्ण द्रव्य घट मागे मज लागून तव अडचणीस्तव जान नाही म्हणून बोलिलो मी. तू द्रव्य आणून ठेविले कधी याती साक्ष कोणती दावी आधी. आमुचे घर घेतो हा मंद बुद्धी मिळाली मांदी जनाची. वेभारी गेला राजद्वारी जो ते ब्राह्मणा ते धिक्कारी. म्हणती हा जन्म दरिद्री द्रव्य कैचे पदरी याच्या. ऐसा न्याय तेथे झाला द्रव्य घटम्या अभिलाषिला. देखत देखत ग्रासिला पातक गोळा धन लोभे. मग तो विप्र तळमळत गेला तळतळोनी मज शाप दिधला. मने पापिष्टा चांडाळा अभिलाषिला द्रव्य घट. पृथ्वी तेज वायू आकाश तुझ मज साक्ष आहे चंडाश. तरी शाप घेई निशेष होई ब्रह्म राक्षस पै आता. माझे वचन असत्य होईल तरी माझी यात्रा निर्फळ हो सकळ. ऐसा बोलिला करुण तळमळ विप्रे प्राण त्यागिला. धनलोभे मेला द्विजवर मी राक्षस झालो साचार. ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा. परक्याचे द्रव्य अभिलाषिले ते आप्तवर्ग खाऊन गेले. शेवटी मज व्यसन प्राप्त झाले भोगणे लागले दैत्यदशे. या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता सौख्य नाही तत्वता. शेवटी भोगणे लागे अवस्था न सुटे सर्वथा निर्धारी. आता प्रार्थना ऐका परोपकार करीनिका. मज धाडी परलोका तारक नौका तू होई. ऐसा म्हणता ते क्षणी द्विज बोले प्रसादवानी. मने मलमास स्नानदानी मास एक नेम केला. तया मी सप्तदिनाचे उदक तू ते अर्पितो साचे. ते पुण्य प्राप्त होईल नेमाचे घडो त्याचे फळ तुझ लागी. ऐसे वदून तई वेळी उदक भरलेसे अंजुळी. मने तुझ सफळ हो तत्काळी होऊ उद्धार ये वेळी. वदोन घातले उदक तव नवल वर्तले एक. विमान आले तत्काळिक अतिलखलखित तेजस्वी. माझी बैसले विष्णुदूत पाही राक्षस केला दिव्य देही. तत्काळ विमानी बैसविला तोही उद्धरोनी नेला वैकुंठा. तव तो राक्षस जाना स्तविता झाला विप्रराणा. वारंवार लागे चरणा केली उद्धरणा दयानिधे. जय जयाजी विप्रमूर्ती अगाध अनुपम्य तुझी कीर्ती. पुण्य वेचून मज प्रती गुरुमूर्ती उद्धरिले. ऐसा स्तुतिवाद करुणी तत्काळ गेला विष्णुभुवनी. ऐसे मल महात्म कथनी घातले श्रवणी श्रोतियाते. म्हणून मल महात्म अगाध थोर भावे आचरो नारी नर. करा आपुल्या जन्माचा उद्धार विनवी किंकर संताचा. स्वस्ती श्री मलमहात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित विशंती तोम अध्याय गोढा. शुभं भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.